शेतकरी बंधूंनो नमस्कार. कृषी तज्ञ शेती सल्लागार चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. टोमॅटो पिकामध्ये कंटिन्यू अपडेट आहे. वांगी पिकात असेल सगळ्या पिकांमध्ये आपण अपडेट देतो. अपडेट देत असताना आताचा जो काही व्हिडिओ बनवतोय मी आता कृषी तज्ञ शेती सल्लागार शाखा नंबर 2 दुगाव या ठिकाणून चालू असलेल्या गंगावे गावामध्ये आलेलो आहे. आणि ह्या प्लॉटला काय प्रॉब्लेम आहे ते जाणून घेऊ आपण. फळं फुगवण्याचा प्रॉब्लेम आहे आणि फळं फुगवण्यासाठी काय करायचं त्याआधी आपण मुलाखत संपूर्ण जाणून घेऊ. बेड उष्टा होता, 5 मेची लागवड होती, आलेले प्रॉब्लेम सॉल्व कसे झाले. दुसरी गोष्ट, या सगळ्या गोष्टी करत असताना खर्च किती झाला, खर्च आवाक्या बाहेर गेला का, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहे. ते एक अनुभवी शेतकरी आहे, त्यांची ओळख करून घेऊ. भाऊ नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा सर्वप्रथम. माझं नाव नितीन भगवान पठाडे. हा, राहणार आम्ही गंगावे रोडला राहतो. गंगावे रोडला. हो. संपूर्ण मार्गदर्शन तुम्ही कृषी तज्ञ शेती सल्लागार शाखा नंबर 2 दुगावरून घेऊ राहिले, बरोबर आहे. आता किती वर्षापासून घेऊ राहिले? साधारण 3 वर्षापासून. बरोबर आहे. 3 वर्ष म्हणजे आता 2 वर्ष कंप्लीट झाले आणि 1 वर्ष पर्सनली माझ्याकडनं केलेलं आहे. हो. त्यानंतर जर बघितलं आपण तर आता वांगी प्लॉट आहे आपला, बरोबर आहे. वांगे, हा टोमॅटोचा प्लॉट आहे. टोमॅटोचा plot. दोन्ही प्लॉट मध्ये आपल्याला रिझल्ट काय जाणवले? रिझल्ट म्हणजे असं का खालून बसून सेटिंग पण व्यवस्थित झाली. त्यानंतर म्हणजे प्रत्येक औषधाचा रिझल्ट आला. कृषी ग्रीन, कृषी ग्रो, फुटवा पण चांगला झाला. बरोबर. त्याच्यानंतर मग सेटिंगला प्रॉब्लेम यायला लागला. त्यात जास्त हिट होती. मग रेन पाईप टाकले. रेन पाईप टाकल्यानंतर म्हणजे मी तो व्हिडिओ टाकला त्या पिरियडला रेन पाईप आथरा. रेन पाईप आथरले. त्याच्यानंतर थोडा गारवा तयार झाला. बरोबर. प्रमाण कमी झालं आणि मग कृषी बडचा हात घेतला. बड एक्सेल. बड एक्सेल ओके झालं. म्हणजे सेटिंग आणि कृषी पॉवर दिल्यानंतर जे काही वरून बड एक्सेल फक्त सेटिंग करतं, पण जे काही फुलकळी गर्भधारणा करतं कृषी पॉवर, तर ते रिझल्ट कसे जाणवले? चांगले जाणवले. काही म्हणजे कोणतीच फुलकळी डाऊन नाही झाली. पहिले डाऊन आता तरी भरपूर झाली डाऊन. आता खाली फळ लागल्यानंतर वरची फुलकळी डाऊन होती, कारण की खाली फुगवायला ताकद लावा लागते. कंडिशन बघितली आपली बंची पण सेट झाले का? सेट झाले ना पूर्णपणे. दाखवा तिकडची इकडची बघा ना. तारी टोकर तुटू राहिले का? काही आता वाकले सर आणि तुटू पण राहिले पूर्णपणे ना. हो. आणि कृषी गोल्डचा रिझल्ट कसा जाणवला? एकदम जबरदस्त. आणि नवरत्न गोल्ड? नवरत्न गोल्ड तर फुटव्यासाठी एकदम भारी आहे. भारी ना. हो. थांबलेले सगळ्यांचे प्लॉट आतापर्यंत नवरत्न गोल्डनी पुढे करून दिलेले, बरोबर आहे. मित्रांनो, सर्वात महत्वाचं आपण आता ही जाणून घेतोय मुलाखत, पण हा जो काही बेड आहे हा बेड कशाचा आहे? हा टरबुजाचा बेड आहे. कलिंगड. हो, कलिंगड आपल्या औषधांनी लोकांचे कलिंगड 60 दिवसात निघते. आपल्या 56व्या दिवशी एकदम जबरदस्त रिझल्ट होता. आणि 8 ते 9 किलो साईज होती. 8 ते 9 किलो. आणि जर बघितलं आपण तर किती एकर रान होतं? 3 बिघा आणि वरती होतं 5 एक पांड. 5 एक पांड म्हणजे 1.5 एकर. 1.5 एकरला राऊंड फिगर होतं. आणि उत्पन्न किती निघालं? 36 टन माल निघाला. जागेवर 36 टन दिला. बाकीचा 2 नंबर माल तर मग आपण घरीच राहूया, म्हणजे विकलं. हा, बरोबर आहे. म्हणजे तो साधारण निघाला असेल एक 5-10 टन. म्हणजे 35 ते 36 टन माल आपल्याला उत्पन्न मिळालं. आणि हे सगळं होत असताना खर्च किती झाला कलिंगडाला? कलिंगडाला 80,000 रुपये खर्च आला. त्याच्यात मला 2,80,000 रुपये रोख उत्पन्न झालं. त्यानंतर 30,000 रुपये 2 नंबरच्या मालाचे झाले. म्हणजे ते 280, 90, 2.5 लाख रुपये प्रॉफिट मध्ये. आणि आता टोमॅटोचा मला एक सांगा, आता उष्टा बेड आहे, मल्चिंग पेपर जसला तसं बघून घ्या. जसला तसं काही ना खोटं हॉटेल पूर्ण फाटलेलं आहे मल्चिंग पेपर. आता इथून तिथून आता पहिला खर्च तर काही नव्हता, बाकीचा राहिला खर्च फक्त रोपं लावायचं आणि मोठं करायचं. आता या प्लॉटची कंडिशन बघितली, टोटल खर्च किती झाला? टोटल रोपापासून धरलं तर 30,000 रुपये आजपर्यंत खर्च झाला. खर्च औषधांसहित. औषधांसहित. आणि मला एक सांगा, एवढा सुंदर प्लॉट आहे, आज तारी टोकर वाकले, एवढं पार्क फाउंडेशन मुडतंय, 2रा-3रा खुडा चालू आहे. आणि जो काही मी मार्केटचा अंदाज दिला होता, मार्केट तुम्हाला मी 2-3 पाळा विचारलं, तुम्ही मला प्लॉटचं कसं होईल तर तुम्हाला मी काय बोललो होतो? सोनं होईल. आणि कालचं काय कॅरेट गेलं? कालचं 705 रुपये कॅरेट. तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं, आपण आता बेड बघितला का पूर्णपणे जाम बेड होता. त्याच्यामध्ये थोडंसं कॉल आल्यामुळे प्रॉब्लेम झाला, व्हिडिओ थोडा पॉज झालेला आहे. आता आपण बघितलं तर ह्या ज्या काही प्लॉटवर आपण आहे आता मला सांगा, ही 5 मेची लागवड झाली, बरोबर आहे. मार्केटचा भाव मी सांगितलं तुम्ही मला 2-3 वेळेस विचारला दुकानवर की पैसे होतील का? तुम्हाला मी 2-3 पाळ्या काय बोललो? प्लॉट जमलं तर सोनं होईल. आणि अजून गॅरंटी देतो मित्रांनो, तुम्हाला हे मार्केट 2 ते 2.5 महिने चांगलं सापडणार आहे. म्हणजे आता तुमची काय तारीख आहे आजची? आज जर बघितलं आपण तर 28 जुलै तारीख आहे. तुम्हाला 28 ऑगस्ट पर्यंत चांगलं मार्केट सापडेल. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर पर्यंत तुम्हाला मार्केट चांगलं राहील. पण सप्टेंबर नंतर मार्केट म्हणजे ऑगस्टच्या 15 सप्टेंबर 15 पर्यंत मार्केट थोडंफार डाऊन होणार आहे. परंतु आता जर बघितलं मित्रांनो, हे जे काही 2 महिने, या 2 महिन्यामध्ये आपल्याला गोल्डन चान्स आहे की पैसे करून घ्यायचा चान्स आहे. आणि आता बऱ्यापैकी शेतकरी लागवडी करत असतील, म्हणजे भरपूर शेतकरी आता की त्यांची उत्सुकता आहे मार्केट बघून लागवड करायची, तर थोडा हात आखडून घ्या. जिथे 2 एकर लावताय तिथे 1 एकर लावा. सगळ्यात महत्त्वाचे सांगायचा उद्देश, आता तुम्ही लक्षात घ्या, मी काय बाजारभाव अंदाजत नाही, प्रत्येक व्हिडिओत सांगून मोकळं होतो. आलेल्या मार्केटच्या अंदाजानुसार सांगत असतो. पण आता कंडिशन अशी आहे, फळं फुगवायची, आपल्याला शेटिंग दाखवून घेऊया. या इकडं जे काही ते बोलले ना, का एवढं उत्पन्न तेवढं उत्पन्न
नाही बोलत आणि हे बघा सेटिंग कशी आहे, सेटिंग दाखवते. हे बघा मध्ये पंजे हे तुम्हाला प्रत्येक घरात पाहायला भेटल. ही कंडिशन आहे मित्रांनो. करपा गिरव्याचं पूर्ण नियोजन आपण दिलेलं राहतं. आता जर बघितलं का कुठं काही शेड्यूलचे पैसे घेतले नाही शेड्यूलचे काहीच नाही. हे जरी टोकर जे वाकले हे सगळे तुमच्या मेहनतीची कमाई. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, जे काही प्रोडक्ट आपण आज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतोय नवरत्न गोल्ड कृषी गोल्ड, सगळ्यांना माहित पडले रिझल्ट कसे. रिझल्ट चांगले. उष्णतेच्या मध्ये सुद्धा रिझल्ट आले 100% आले. आणि बाकीच्या औषधांची तरी यावर्षी म्हणजे प्लॉट बसले, प्लॉट फेल गेले. बरोबर फेल गेले. मी एक सांगतो मित्रांनो, पावसाळ्यात कोणताही पीजीआर रिझल्ट देईल, पण ज्या पीजीआरचे उन्हाळ्यात रिझल्ट भेटतील ती खरी क्वालिटी आणि ती खरी क्वांटिटी. मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं तीच क्वालिटी तुम्हाला पावसाळ्यात त्याच्या दामदुप्पट रिझल्ट देते. आणि मी आत्तापर्यंत मला एक सांगा, कृषी गोल्ड एकदा दिलं तुम्ही लागवडीच्या वेळी, त्याच्यानंतर आत्तापर्यंत मुळीचं कधी ह्युमिक द्यायची गरज पडली का प्लॉटला? एकदा पडली होती. म्हणजे ते स्ट्रेस मध्ये असल्यामुळे द्यायची गरज पडली. आणि आपला बेड आता हा टरबुजाचा बेड आहे, टरबुजाचा उष्टा बेड आहे, म्हणून तुम्ही रिपीट केलं. एकदा ऍसिड रिपीट केलं आणि परत ह्युमिक ऍप्लिकेशन रिपीट दिलं, म्हणजे प्लॉटला चांगला फुटवा निघावा. परंतु जर तोच पावसाळ्याचा प्लॉट असतात असं तुम्हाला कधी वाटलं, तिथून मागचे प्लॉट काढले तुम्ही, एकदा कृषी गोल्ड दिला परत द्यायची गरज नाही पडत ना मित्रांनो. आता प्लॉटवर आपण जाणून घेऊ फळं फुगवण्याचा प्रॉब्लेम. फळं फुगवण्यासाठी जर बघितलं आपण तर आताची कंडिशन अशी आहे की फळांची साईज होणार नाही, कारण की उष्टा बेड आहे. तुमचे बेड पण आता जाम होईल असतील तर फॉस्फरिक ऍसिड एकरी 3 किलो सोडून घ्या. सोडल्यानंतर तुम्हाला करायचं काय, का ड्रिप ऍप्लिकेशन टर्बो कॅल्शियम 3 किलो आणि त्याच्यामध्ये बोरॉन वापरायचं आहे 500 ग्राम. हे ऍप्लिकेशन द्या, कारण की तुम्हाला माहिती आहे कॅल्शियम हा जड घटक आहे, त्याला वाहकाचं काम हे फक्त बोरॉन करतं. त्यामुळे बोरॉनचा जेवढा जास्तीत जास्त वापर करशाल तर हे जे काही कडक झालेलं फळ आहे याचं तुम्हाला नरम जाणवत. आणि वरून स्प्रे घेताना आता जर बघितलं आपण तर कृषी राजा 500 मिली, बोरॉन 250 ग्राम ते 175 आपलं 275 ग्रॅमपर्यंत किंवा 300 ग्रामपर्यंत बोरॉन वापरा वरून स्प्रे ॲप्लिकेशनला. आणि त्यानंतर जर बघितलं मित्रांनो, त्यामध्ये कीटकनाशकांचा वापर करताना माणिकचा करा, की जेणेकरून प्लॉटमध्ये पांढरा माशीचा प्रादुर्भाव राहणार नाही. त्यानंतर आपल्याला ड्रीप ॲप्लिकेशनमधून पण कृषी राजा सोडायचं आहे 500 मिली. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 0946 सोडायचं 2.5 किलो प्रति एकरी हे ॲप्लिकेशन असणार आहे. हे ॲप्लिकेशन दिल्यानंतर साईजचा कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. ज्यांना प्रॉब्लेम आला त्यांना रामबाण उपाय माहिती आहे. महागुरु 500 मिली आणि बोरॉन 250 ग्राम प्रति 200 लिटर पाण्यासाठी फवारणी असते. अशा पद्धतीचं संपूर्ण फुगवणीचं शेड्यूल आहे. ड्रीप ॲप्लिकेशन सांगून झालं. करपा गिरव्याचा व्हिडिओ मागे टाकून दिलेला आहे, संपूर्ण त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा, कारण की रिपीट सांगणं पण चुकीचं राहतं. ज्या ठिकाणी जास्त पाऊस आहे त्या ठिकाणी व्हॅलिडामायसिन 1 लिटर आणि कॉपर 500 ग्राम सोडून द्या एकत्रित मिश्रण करून, तिथं डम्पिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि जिथं जास्त डम्पिंग होऊ राहिलं रान तिथं कृषी गोल्ड 1 किलो, त्यामध्ये मित्रांनो कॉपर 500 ग्राम आणि स्टेप्टोस 60 ग्राम या ड्रीप ॲप्लिकेशननी सोडायचं आपल्याला. त्याचे देखील सुंदर रिझल्ट शेतकऱ्यांना भेटून जातील. व्हिडिओ आता इथंच थांबतो. इतर शेतकऱ्यांसाठी तुमचा काय सल्ला राहील? इतर शेतकऱ्यांसाठी म्हणजे या वर्षाचा जो अनुभव आला त्यात सगळ्या औषधांनी म्हणजे चांगला व्यवस्थित रिझल्ट दिलेला आहे. आणि बाकीच्या शेतकऱ्यांनी वापरलं तरी बाकीच्या आसपासचे वापरताय, म्हणजे मी जे औषध फॉलो केले तर माझ्या मित्रांनी सुद्धा इथून आपल्या दोघांवरून औषध दिले सोगरजच्या. म्हणजे मित्रांनो ही खरी कंडिशन, ही रियालिटी. कारण काय की रिझल्ट असला तर माणूस कुठं नाही येतो. आज यवतमाळवरून शेतकरी 4:30 वाजता निघाला, आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी माझ्या मताने काहीतरी एका म्हणजे नाशिक जाऊन तिकडून रिटर्न आले. त्यांना वाटतं नाशिकला आहे काय, मग ते कंपनीवर गेले, कंपनीवरून ते दुकानवर आले. मग साधारण ते 10 घंट्याचा प्रवास केला त्यांनी. 10 घंट्याचा प्रवास करून इथपर्यंत आले. इथून गोणीभर औषध घेऊन गेले. का बरं? तर प्रॉडक्टवर विश्वास आहे म्हणून. म्हणजे इथून मागे त्यांना होम डिलिव्हरी गेलं असतं, पण काही गोष्टी अशा आहे की त्यांनी पर्सनली भेटायच्या होत्या. असे काही शेतकरी मिळतात मित्रांनो. आणि हा विश्वास कमवायला खूप दिवस लागत आहे. एकाएकी विश्वास कधी वातावरणाच्या म्हणजे या वर्षाचं जे वातावरण होतं त्याच्यात खूप प्लॉट फेल आहे. लोकांनी डायरेक्ट सांगितलं तुझा प्लॉट एकदम चांगला आहे. मी प्लॉट साठी एवढी मेहनत घेतली की त्याच्यामध्ये तणनाशक सुद्धा आजपर्यंत मारलेलं वापरलेलं नाही. 3 वेळेस मी निंदणी केली. अरे बापरे, माणसं लावून निंदणी केली 3 वेळेस. बरोबर. कारण जर म्हणलं तणनाशक मारलं तर आधीच मुळीला बुरशी होती. बरोबर आहे. नंतर परत मुळी नको डॅमेज त्याच्यासाठी मग मी प्रत्येक वेळेस निंदून घेतलं. निंदल्यामुळं बुरशी कमी झाली. हा बरं, बुरशी बी कमी झाली, फाटलेला होता, बुरशी कमी झाली. आणि त्याच्यानंतर औषधांचा रिझल्ट थोडा चांगला भेटला. अजून मित्रांनो ही खरी मेहनत राहती. जे काही यश दिसतं त्याच्या मागे मेहनत खूप मोठी असते. हेच सांगायचं तात्पर्य. अधिक माहिती ऑफिसला संपर्क करा. माहितीसाठी ऑफिसला संपर्क करून घ्या. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, संपूर्ण शेड्यूल फ्री आहे. तर त्याचं तात्पर्य असं आहे, एकतर ऑफिसला कन्सल्टिंग करा किंवा जिथं आमचं मटेरियल उपलब्ध आहे तिथं कन्सल्टिंग करा. 100% शेड्यूल फ्री आहे. कागद त्यांच्या मोबाईलवर येतो. मोबाईलवर आल्यानंतर तुम्ही कसं फॉलो करायचं हे तुमच्या हातात आहे. व्हिडिओ इथंच थांबवतो. तुम्हाला आवडलं, योग्य वाटलं
तुम्ही योग्य आता एवढा व्हिडिओ बघितला, मार्केट पण सांगितलं, सगळ्या माहिती दिल्या, तुमचं जे काही सोल्युशन असेल प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत राहतो. आता एवढीच एक कृपा आहे, व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांपर्यंत पाठवा, जेणेकरून तुमचा फायदा होईल आणि शेतकऱ्यांचा बी होईल. व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद भाऊ, धन्यवाद.